मित्रांनो, आपल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग एक नंबरचा खोटारडा माणूस निघाला. कारण ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जुलै 2025 मध्ये संसदेमध्ये राजनाथ सिंग यांना एक प्रश्न विचारला होता की ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या देशाचे किती जवान शहीद झाले. तर त्यांनी सांगितलं होतं की आपला एक सुद्धा जवान शहीद झाला नाही. ऑपरेशन सिंदूर में क्या हमारे जवान सैनिकों को कोई क्षति हुई है? उसका उत्तर है नहीं. तर मग आता काय झालं? तब्बल 13 महिन्यानंतर शहीद झालेल्या जवानांची नावं उघड करण्यात आलेली आहेत. ऑपरेशन सिंदूर मध्ये 6 जवान शहीद झाले होते. त्यांचा मान सन्मान याचा विचार केला का त्यांनी? राजनाथ सिंग खोटे का बोलले? काय आहे त्याच्या मागचा उद्देश? राजनाथ सिंग यांना आपल्या मोदी मीडियाने प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही का लपवलं होतं? तब्बल 13 महिन्यानंतर तुम्ही त्यांची नावं का उघड केली? का विचारत नाही मोदी मीडिया त्यांना? जनतेपासून तुम्ही का लपवताय असल्या गोष्टी? जनता तुम्हाला निवडून संसदेमध्ये बसवते खोटे बोलण्यासाठी. संसदेमध्ये बसून तुम्ही लोकांचे प्रतिनिधित्व करता. लोकांना पूर्ण आणि खरी इन्फॉर्मेशन तुम्ही कधी द्यायला सुरुवात करणार आहे? का सतत तुम्ही खोटं बोलत राहणार आहे? मित्रांनो, मला विशेष वाटतंय की ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेल्या 6 जवानांची नावं 13 महिन्यानंतर का उघड झाली? हा प्रश्न आपला मोदी मीडिया का विचारत नाही राजनाथ सिंग यांना? मीडिया का गप्प आहे? ते संसदेमध्ये खोटे का बोलले का विचारत नाही त्यांना प्रश्न? मीडियावाले झोपलेत का आता?